साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. आता तो विषय 3 गोष्टीवर आधारित आहे. एक तर केंद्र सरकारने इम्पेरियल डाटा द्यावा म्हणजे हा प्रश्न मिटेल. दुसरं तर केंद्र सरकारने द्यायचंच नाही असं ठरवलं, जसं त्यांनी गृहराज्यमंत्र्यांनी संसदेत बोलले की आता ह्यापुढे आम्ही जनगणना फक्त SC STची करू, दुसरा कोणत्या याची करणार नाही. मग त्यांची भूमिकाच जर VJNT OBC विरोधी असेल तर मग राज्य सरकारकडे आम्हाला मागणी करावी लागेल की राज्य सरकारने स्वतःहून पुढाकार घेऊन जनगणना करावी. आणि तिसरा जो पर्याय आहे की आम्ही इलेक्शन होऊ देणार नाही, तर तो पर्याय असा आहे साहेब की आम्ही जीवन जगायचं कशासाठी. आज जर आमचं राजकीय आरक्षण जाणार असेल, उद्या जर आमचं शैक्षणिक आरक्षण जाणार असेल, परवा जर आमचं नोकरीचं आरक्षण जाणार असेल, तर मग आम्ही जीवन जगायचं कशासाठी. मग आम्हाला वाटेल तो शासकीय कायद्याचा पर्याय आम्ही वापरू, आम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ, आम्ही मोठमोठ्या संघर्षकारी नेत्यांशी चर्चा करून संघर्ष करू, आम्ही उपोषण करू, आम्ही मोर्चे काढू. आम्हाला जेवढे पर्याय सुचतील तेवढे सगळे पर्याय आम्ही वापरू, परंतु आम्ही ते इलेक्शन होऊ देणार नाही.